शिवाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। यौन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुको दास जन्म जन्म मुहे दीजियो श्री वृंदावन को वास। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम बपु एक इनके पद वंदन किए नासत विघ्न अनेक। बोलिए नवनाथ भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांचित कल्पतरु भगवान श्री कृष्ण परमात्मा प्रभू दत्तात्रयाच्या परम सानिध्यामध्ये श्री संगीतमय नवनाथ भक्ती कथेचा आजचा हा आपला सांगतेचा दिवस आणि या सांगतेच्या दिवसाला सुरुवात करण्याच्या अगोदर खरं तर प्रभू दत्तात्रयाच्या नामचिंतनामध्ये आपण सगळ्यांनी 2 मिनिटं तल्लीन व्हायचंय, आपापले हात वरती करायचे आणि सुंदर असं भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये तल्लीन होऊन ते नाम गात हाताने टाळी वाजवत त्या नामचिंतनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तल्लीन व्हायचंय। जय बोलो नवनाथ बाबा की जय बोलो जय बोलो
प्रभु का प्यारे जय बोलो नवनाथ बाबा की जय बोलो जय बोलो नवनाथ बाबा की जय बोलो जय बोलो नवनाथ बाबा की जय बोलो बोलो नवनाथ भगवान की जय बोलो दत्त प्रभु भगवान की जय पंचमुखी गिरजा पार्वती पते हर बोला हर 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 महादेव आज या संगीतमय श्री नवनाथ भक्तिकथेचा आजचा हा सांगतेचा दिवस आणि या सांगतेच्या निमित्तानं आपल्या दत्तप्रभूंच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी भव्य असं नगर प्रदक्षिणेचा या ठिकाणी कार्यक्रम झाला। तदनंतर या ठिकाणी आपण सगळेजण श्री संत दत्त भक्त आणि श्री नवनाथ भक्त या ठिकाणी जमलात आणि या आपल्या गेल्या 7 दिवसापासून आपण सुश्राव्य अशी श्री नवनाथ भक्ती कथा या ठिकाणी श्रवण करतोय आणि याच नवनाथ भक्ती कथेला भेट देण्यासाठी म्हणावं किंवा श्रवण करण्यासाठी मला हे जग ज्यांनी दाखवलं ते माझे बाबा आज जालन्यावरून या ठिकाणी आलेत। खरं तर व्यासपीठावरून व्यासपीठ चालकाचं एक ते कर्तव्य असतं की त्या बापाने म्हणजे ज्या वडिलांनी मला जन्म दिला, ज्या वडिलांनी मला हे जग दाखवलं, खरं तर कुठेतरी आपल्या लेकराचं कर्तृत्व काय आहे हे बघण्यासाठी माझे वडील या ठिकाणी आलेत। त्याबद्दल मी व्यासपीठाच्या वतीनं समस्त अहिल्यानगरवासी असतील, दत्तभक्त असतील, या ठिकाणी जमलेले नवनाथ भक्त असतील, यांच्या वतीनं मी माझ्या बाबांचं मनस्वी आभार व्यक्त करतो। खरं तर कथेमध्ये प्रवेश केल्यानंतर मी इकडे बोलू नाही शकत, म्हणून सुरुवात करण्याच्या अगोदर थोडंसं बोलतो की जीवनामध्ये ज्यांचं अनमोल सहकार्य असतं, आपल्या लेकराला मोठं होण्यामध्ये ज्यांचं सगळ्यात मोठं सहकार्य असेल ना, तर ते कोण असतात, तर ते मायबाप असतात। वयाच्या 10-12 वर्षापासून अध्यात्मामध्ये घालणं म्हणजे अध्यात्मामध्ये पाठवणं हे सोपं नसतं। ज्यांनी आपल्या हृदयावरती, आपल्या काळजावरती दगड ठेवून त्यांच्या या लेकराला खरं तर अध्यात्मामध्ये पाठवलं, आईवडिलाला एकुलता एक आहे, पाठीमागे भाऊ नाही, बहीण नाही, तरीही त्यांच्या जीवनामध्ये त्याग काय असतो तर हे मी नक्कीच त्यांच्याकडून शिकलोय। जीवन जगत असताना थोडासा एक प्रसंग सांगतो माझ्या जीवनातला। बाप ज्या दिवशी फोन करायचा ना, ऋषिकेश सारख्या ठिकाणी असताना, तर त्या दिवशी वडिलांना फोन केल्यानंतर घरी खीरपुरीचा बेत असायचा आणि घरी खीरपुरी खाणारे माझे बाबा आई ज्यावेळेस मला विचारायचे ना, त्यावेळेस मी त्यांना सांगायचो, बाबा आज नाही का आम्हाला गुलाबजाम होते खायला।
परंतु हे लेकरू त्या ठिकाणी भिक्षा मागून खात होतं. आणि कारण आपण जर यांना सांगितलं तर त्यांच्या अंतःकरणाला कुठेतरी दुःख प्राप्त होईल, म्हणून आम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी वागलो. आणि आज खऱ्या अर्थानं हे जग तर बघतोयच, परंतु तुम्हासारख्या संत मायबापांचं दर्शन घडतंय हे माझं परमभाग्यच आहे. आणि या स्टेजवर या जगातमध्ये जे काय वावरत असेल तर हे फक्त त्यांचं आहे. म्हणून मी जे काय करतोय हे फक्त त्यांच्याच चरणारविंदी समर्पित आहे. बाप माझा घराचा दार, त्याच्यावरी उभा संसार. नाही रात्र ना दुपार आमच्या या जीवनावरती किती आहे त्याची उपकार. बाप माझा घराचा दार, त्यांच्यावरी उभा संसार. रात्र आणि दिवस होई कसा दिस, रात्र आणि दिवस होई कसा दिस. मज सुख देतील पोर म्हणी एकच असते आस, मज सुख देतील पोर म्हणी एकच असे आस. ही आस मनी ठेवून काम करीत रात्र दिन, ही आस मनी ठेवून काम करीत रात्र दिन. बाप माझा घराचा दार, त्यांच्यावरी उभा संसार. बाप माझा घराचा दार, त्यांच्यावरी उभा संसार. खरं तर बाप म्हणलं की डोळ्याला पाणी येतं. एवढं सगळं सहन करून त्यांनी मला शिकवलं, त्याबद्दल मी बाबांचं खरंच व्यासपीठावरून किंवा सोडा मी निशब्द या ठिकाणी. तर असो, काल आपण अडभंगनाथ, धर्मनाथ आणि मच्छिंद्रनाथाच्या कथेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो होतो. काल त्या ठिकाणी वीरभद्र आणि गोरक्षनाथाचं आपण युद्ध त्या ठिकाणी पाहिलं. आणि गोरक्षनाथ वीरभद्र यांच्यात त्या ठिकाणी परत स्नेह घडून दिला. पुढे जाऊन एक दिवशी रेवणनाथ आपल्या बैलाला घेऊन शेतातून चालला होता. आणि शेतातून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दत्तगुरू त्या ठिकाणी वायुयोगाने येतात. आणि चमसनारायणी आपल्या मूळ रूपात त्या ठिकाणी स्मरण करून देतात. त्यांना सत्वर दत्तगुरूंच्या चरणकमलावरती त्या ठिकाणी ते साष्टांग दंडवत प्रणिपात करतात आणि उपदेश करतात. अशी प्रार्थना केल्याच्या नंतर दत्तगुरू त्यांच्या मस्तकावरती हात ठेवून त्यांना त्या ठिकाणी उपदेश करतात. इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. पुढे रेवणनाथाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर श्री दत्तात्रय त्या ठिकाणाहून निघून गेल्याच्या नंतर रेवणनाथ महाराजांना त्या ठिकाणी सिद्धीची प्राप्ती झाली. सिद्धीची प्रचिती त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर परत ती सिद्धीची प्राप्ती काय असते याचा विचार त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्याची प्रचिती घेण्याचं त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं. त्यांनी सिद्धीला समोर जात
मातीचा ढीग सोन्याचा करावयाचं त्या ठिकाणी सांगितलं. सिद्धीने ते मान्य केले. रेवणनाथ सिद्धीला त्या ठिकाणी म्हणतात, माते तू माझ्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण करशील का? सिद्धी म्हणते, मी अदृश्य रूपाने या ठिकाणी कार्य करील. सिद्धी सुवर्ण राशीसह त्या ठिकाणी अदृश्य होते आणि अदृश्य झाल्याच्या नंतर काही दिवसांनी कुणब्याने रेवणनाथास शेतावरती जाण्यास सांगितलं. त्यांनी आपल्या महान सिद्धीस घरधन धान्याने भरून टाकले. तसेच बर्जरी वस्त्र आभूषण निर्माण त्या ठिकाणी त्यांनी केली. प्रभू श्री रेवणनाथाचा चमत्कार त्या ठिकाणी पाहून कुणब्याने जाणले की हा महायोगी आहे. रेवणनाथास रेवण सिद्धीनाथ या नावाने त्या ठिकाणी ओळखायला सुरुवात झाली. तीर्थाटन करीत मच्छिंद्रनाथाने त्या गावात आगमन झाले. त्यांचा मुक्काम एका त्या ठिकाणी त्या धर्मशाळेमध्ये ठेवला. आमच्या गावात रेवण सिद्ध नामक महान व्यक्ती आहे. तेच आम्हा गावकऱ्यांच्या यथेच्छ भोजन या ठिकाणी देतात. ते महान सिद्ध योगी आहेत. तुम्ही आमच्याबरोबर चला म्हणजे सर्व कल्पना येईल. मच्छिंद्रनाथांनी आपल्या दिव्य दृष्टीनं त्या ठिकाणी ओळखलं. रेवण सिद्धनाथ हा चमस नारायण महान अवतार आहे. दत्तात्रयांच्या कृपाशीर्वादामुळे त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी सिद्धिवान होतात. परंतु त्या ठिकाणी पशुपक्षीचा महान चमत्कार त्या ठिकाणी ते करत. हा चमत्कार पाहून त्या ठिकाणी रेवणनाथ सिद्धनाथ सविस्तर वृत्त त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. रेवणनाथ आणि सिद्धनाथांनी सिद्धीस प्रसन्न करून घेतले व विचारलं की मला असा चमत्कार का करता येत नाही. सिद्धी त्या ठिकाणी म्हणत असते, ज्या महान योग्यास अद्वैताबद्दल अनुभूती नाही आहे, जो महान योगी आहे त्याला अद्वैताबद्दल माहिती नाही, तोच हे कार्य काय करू शकतो. खरं तर द्वैत आणि अद्वैत काय आहे. हरिपाठामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, द्वैताची झाडणी जर करायची असेल द्वैत काय आहे अद्वैत काय आहे. ज्या ठिकाणी द्विधा मनस्थिती निर्माण होते ना, की मी देह आहे मी आत्मा आहे, देहही तुम्ही नाहीत आणि आत्माही तुम्ही नाहीत. म्हणजे जे जे दृष्टिक्षेपामध्ये आपणास दिसतं ना ते सगळं काय आहे, जे तुमच्या पिंडामध्ये ना तेच या ब्रह्मांडामध्ये बघा. तुम्ही संपले म्हणजे जग संपलं. तुम्ही जर गेलात ना तर या जगात कोण कुणाचं नाही बघा. म्हणून त्या ठिकाणी जर हे महान योगी आहेत, त्यांना जर अद्वैताबद्दल महान अनुभूती नसेल, ते हे काय कार्य करू शकतात. तुम्ही त्या ठिकाणी दत्तप्रभूंना त्या ठिकाणी शरण जा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अद्वैत तत्वज्ञानाची अनुभूती त्या ठिकाणी येईल. इकडे मच्छिंद्रनाथांनी सिद्धीस प्रसन्न करून घेतले. त्या ठिकाणी सिद्धी म्हणते, मच्छिंद्रनाथ रेवणनाथासह श्री दत्तात्रयांचा वरदहस्त आहे. दत्तात्रयांनी त्यांच्या सेवा करण्याचा आदेश त्या ठिकाणी दिला. त्या ठिकाणी प्रभू मच्छिंद्रनाथांना समजले की रेवणनाथ हा आपला गुरुबंधूच आहे. मच्छिंद्रनाथास गिरनार पर्वतावर त्या ठिकाणी जातात. तेथे आपल्या गुरूंचे दर्शन घेतले व गुरुबरोबर रेवणनाथ सिद्धनाथांची त्या ठिकाणी सदिच्छा भेट घेतली. सदिच्छा भेट घेतल्याच्या नंतर सर्व महान विद्या सर्व सिद्धी रेवणनाथास श्री प्रभू दत्तात्रयांकडून त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाली. प्रभू श्री दत्तात्रेय रेवणनाथास म्हणतात, हे वत्स
आता तू तीर्थटन करत नाथपंथाचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी तू कर. रेवणनाथ सिद्धनाथ तीर्थाटन करत करत माणदेशातील विटे या ठिकाणी येतात. त्या गावात एक ब्राह्मण दाम्पत्य त्या ठिकाणी राहत आणि त्यांच्याच घरी श्री प्रभू रेवणनाथाचा मुक्काम ठेवतात. हे दाम्पत्य फार दुःखी होते, कारण त्यांची मुले जास्त दिवस जगत नव्हती. त्या दिवशी 7व्या मुलाचा नामकरण विधी त्या ठिकाणी होतो. परंतु अचानक यमाने त्या बालकाचे प्राण हिरावून घेतले. हे दाम्पत्य पुन्हा दुःखी झाले. रेवण सिद्धनाथांनी त्या बालकाचा मृत्यूजह देह त्या ठिकाणी जपून ठेवला. रेवणनाथ सिद्धनाथांनी हा मृत बालकास त्या ठिकाणी भस्म लावले आणि भस्म लावून सूक्ष्म रूप त्या ठिकाणी घेऊन यमनगरीत त्या ठिकाणी येतात. त्यांनी मृत देवतास त्या ठिकाणी त्या बालकाचे प्राण परत देण्याचा त्या ठिकाणी आदेश दिला. यम म्हणाला, हे नाथ, मी माझं काम त्या ठिकाणी केले बघा. त्याचे प्राण परत देण्यास मी या ठिकाणी असमर्थ आहे. तुम्ही कैलास रानाकडे जा, म्हणजे त्यास नवसंजीवनी मिळेल. यमाने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणाहून ते निघून जातात. माय बापांनो, प्रस्तुत अध्यायाचा भाव असा सांगितला जातो. प्रस्तुत अध्याय जर पठण श्रवण केल्याच्या नंतर आपणास महान सिद्धी त्या ठिकाणी प्राप्त होते आणि हीच महान सिद्धी प्राप्त करून तुमच्या आमच्या जीवनातील आपले जे पूर्वज आहेत ना, तर त्यांचा उद्धार त्या ठिकाणी होतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा, हर हर बोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा,
बोलिए नवनाथ भगवान की जय। हर 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 महादेव। त्या ठिकाणी समोर रेवणनाथ महाराज आणि त्या ठिकाणी नागनाथ महाराज सगळे म्हणत असतील पाणी प्यायच्या अगोदर असं गुंगेलवाणी कोण बोलत पाण्यामध्ये काही आहेत काय, असं काही नाही. घसा कोरडा पडला ना की मला बोलता येत नाही दिलं आता पाणी. आता फ्रीज मधलं दिलं डायरेक्ट, म्हणजे उद्या आजारी पडलं तरी टेन्शन नाही, म्हणून त्यांनी फ्रीज मधलंच आणलंय पाणी बघा. म्हणजे आजचा दिवस निघाल माझं काही टेन्शन नाही. असं पुढे रेवणनाथ आणि नागनाथ महाराज त्या ठिकाणी समोर शिवगण आणि रेवणनाथ महाराज यांच्यामध्ये युद्ध होतं. आणि युद्ध झाल्याच्या नंतर त्यामध्ये वाताकर्षण मंत्राच्या प्रभावाने शंकर आणि शिवगण त्या ठिकाणी मूर्छित होतात. शंकर आणि शिवगण मूर्छित झाल्याच्या नंतर गंधर्वांनी विष्णूला मदतीस त्या ठिकाणी बोलवलं. रेवणनाथांना विष्णूने त्या ठिकाणी विचारलं, हे रेवणा, तू हे युद्ध का बरं केलंस रे? हे युद्ध कशासाठी केलंस? त्या ठिकाणी प्रभू रेवणनाथ महाराज म्हणतात, त्या ठिकाणी विटेगावी ब्राह्मणात 7 पुत्र अल्पायुषी मरण पावले आहेत, त्यामुळे मी त्या ठिकाणी खूप दुःखी आहे. मला त्या ठिकाणी जे 7 पुत्र त्या ठिकाणी मरण पावलेत ना, त्यांना त्या ठिकाणी मला जिवंत करायचं. त्या ठिकाणी मला त्या विप्राचं, त्या ब्राह्मणाचं दुःख त्या ठिकाणी दूर करायचं आहे. परंतु ते जीवात्मे नाही का माझ्या परम सानिध्यामध्ये आहेत, त्यांना संजीवनी करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना साध्य हवे होते. रेवणनाथ महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना परवानगी दिली, परमिशन दिली. ते मृत्यू लोकात येऊन स्वतःच्या स्थूल देहात आले. त्या ठिकाणी ब्राह्मणाला संपूर्ण वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला. आता ज्या मुलाचे शरीर होते त्याच्याच देहात 7 गोळे करून संजीवनी मंत्राने त्यात पुन्हा प्राण आणले. 7ही जीवात्मे वैकुंठात परत आले. रेवणनाथांनी पुढे त्या मुलांना नाथपंथाची दीक्षा त्या ठिकाणी दिली. आणि आजही आपण पाहिलं तर प्रभू रेवणनाथाचं स्थान त्या विटा या गावामध्ये आहे बघा. श्री प्रभू ब्रह्मदेव ओज पृथ्वीवर अवतरले असता वटवृक्षांच्या बुंध्यामध्ये त्या ठिकाणी असलेल्या एका सर्पिणीने त्या ठिकाणी ते गिळलं. आणि त्या बुंद्यामध्ये असलेलं जे सर्पिण होती त्या सर्पिणीने ते जो एक गोळा होता त्या ठिकाणी तो गिळला. अस्तिकाने त्या ठिकाणी ईश्वरी योजना त्या ठिकाणी आखली आणि ईश्वरी योजना आखून त्या सर्पिणीचं रक्षण त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी ज्या सर्पिणीने ते गिळलं होतं ते कुठेतरी एक सिद्ध अवतार घेणार आहे असं त्या ठिकाणी त्यांना समजतं. यथावकाश सर्पिणीने त्या ठिकाणी अंडे घातलं व निघून गेले. त्या अंड्यातून बालक जन्मास आले. कोशधर्मामध्ये कोशधर्म नावाचा ब्राह्मण पत्रवळीसाठी वडाची पाने घेण्यास त्या ठिकाणी येतो. त्यास बालकाचे रडणे ऐकू येते आणि बालकाचे रडणे ऐकू आल्याच्या नंतर त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी भव्य अशी आकाशवाणी त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की या बालकास जर तुम्ही घरी घेऊन गेला तर त्या ठिकाणी तुमचं कल्याण होईल.
त्या ब्राह्मणाने त्या बालकाचा सांभाळ करण्यासाठी त्या बालकाला आपल्या घरी घेऊन गेले आणि घरी घेऊन गेल्यानंतर त्यांची ब्राह्मणाची जी पत्नी होती सुरादेवी, त्या सुरादेवीला त्या ठिकाणी परम आनंद त्या ठिकाणी झाला, त्यांचं हृदय त्या ठिकाणी प्रफुल्लित झालं आणि त्या ठिकाणी सुरादेवीने त्या बालकाचं नाव वटसिद्ध नागनाथ असं ठेवलं. हळूहळू वटसिद्ध नागनाथ महाराज मोठे होऊ लागले आणि मोठे झाल्याच्या नंतर वटसिद्ध नागनाथ हे काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जात असे. त्या ठिकाणी मुलांबरोबर त्यांच्या सवंगड्यांच्या समवेत त्या ठिकाणी ते खेळत असे. त्या ठिकाणी जे काही सवंगडी मित्रमंडळी त्यांच्या समोर बसलेले असताना त्या ठिकाणी जशी लहानपणी बघा, हे बघा ही छोटी मुक्ता कशी मस्त खेळते, मस्त टाळी वाजवते, अगदी त्याच पद्धतीने बरं का. लहानपणी घर घर भांडे तर लहान लहान लेकरांनी खेळलेलेच असतील आणि आम्ही बी खेळलेले. ते भांडे जमा करायचे, त्या ठिकाणी ते वाढण्याचं नाटक करायचं, अगदी मस्त. खरं तर लहानपण देगा देवा. जोपर्यंत माणसं लहान असतात, लेकरं लहान असतात ना, तेव्हा ते खूप निरागस असतात बघा. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. आणि वटसिद्ध नागनाथ प्रभू हे आपल्या सवंगड्यांच्या समवेत त्या ठिकाणी खेळायचे आणि खेळत असताना त्या ठिकाणी आपल्या सवंगड्यांना उगाच असं भाजी देऊ का, चपाती देऊ का, शिरा देऊ का, आपल्याकडे काय काय असतं, लापसी देऊ का, पुलावर देऊ का, पुलावर नाही बरं का, पुलाव पुलाव. त्या दिवशी असंच एक विषय निघाला. आम्ही भाऊंच्या घरी, वाघसरांच्या घरी होतो. आमचे सौरभ दादा म्हणे महाराज पुलावर आणू का. म्हटलं बाबा घरीच आण, पुलावर कशाला आणतो. असो, भाषाचं एक प्रभुत्व आहे. भाषा ही प्रत्येक भागातली वेगळी असते. आता आमची ही जी मंडळी ना, ही वेगवेगळ्या भागातून आलेली आहे. आता आमची भाषा म्हणजे तुले काय करायचे, तो जेवण झालं का, ही आमची भाषा. आता हे आमचे मयूर महाराज हे वेगळ्या भागातून आले. आता मयूर महाराज काय बोलतात, बुवा तुमचं जेवण बिवण झालं की नाही. आता तिकडे आहिराणीमध्ये गेल्याच्या नंतर जरा भाऊ तुनं जेवण बिवण होणं गेलं की नाही, असं वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलतात. कारण प्रत्येक प्रांताची वेगवेगळी भाषा त्या ठिकाणी असते बघा. आणि ही जी भाषा आहे ना, खरंच खूप गोड आहे. म्हणजे मराठी वाङ्मय, मराठी भाषा ही जी आहे ना, ही जेवढी समजेल, जेवढी रुचेल पचेल, तेवढी ती खूप गोड आहे. कारण मराठी भाषेमध्येच इतके प्रकार पडतात. जिल्हा बदलला की भाषा बदलते. आता आमचे महाराजजी याच्यावरून येत, कुठून अमरावतीवरून येत होते, शिर्डीवरून येत असताना त्यांच्या शेजारी आता तुमच्या नगरमधलेच बसले होते कोणीतरी. त्यांचं बोलणं ऐकून महाराज गाडीत परत त्या सीटावरतीच बसले नाही. काय महाराज म्हटले तुम्हीच बसा, मला बसायचंच नाही, मी उभाच राहतो म्हटलं. आता म्हणजे तुमची भाषा जरा आम्हाला नाही का अशी जड वाटते, जड जड. असं तुम्ही प्रेमाने जरी बोललात ना, आम्हाला असं वाटतं की काही रागात बोलता की काय. असो, त्या ठिकाणी वटसिद्ध नागनाथ प्रभू आपल्या सवंगड्यांना त्या ठिकाणी वाढत होते. वाढता वाढता त्याच ठिकाणी श्री दत्त प्रभूंनी आपल्या शक्तीचा उपयोग करून त्या ठिकाणी छोट्या बालकाचं रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि त्या ठिकाणी म्हणू लागले, हे वटसिद्ध नागनाथ महाराज मी जेवायला येऊ का, असं त्या ठिकाणी विचारलं. परंतु त्या ठिकाणी लहान लहान लेकरांमध्ये जर दुसरं कोणी खेळायला आलं ना, तर ते काय म्हणतात,
मी येऊ का खेळायला? ते म्हणतो अजिबात घ्यायचं नाही, तुम्ही जर घेत असाल तर मी अजिबात खेळणार नाही. असं त्या ठिकाणी ते सवंगडी त्या ठिकाणी म्हणायला लागले वटसिद्ध नागनाथांना, जर तू याला घेत असशील तर मी तुमच्यासोबत खेळणार नाही. इतर मुलं त्या ठिकाणी नाही नाही म्हणतात. परंतु नागनाथांनी सर्वांनाच खोटे खोटे पंचपक्वान्नाचे भोजन त्या ठिकाणी दिलं. नागनाथाने आतिथ्य पाहून दत्तांनी हा अविर्होत्र नारायण आहे हे जाणले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला व म्हणाले, तुझ्या पदार्थांची इच्छा करशील ते पदार्थ त्या ठिकाणी उत्पन्न होतील आणि मुलांना खरोखरीचं भोजन तुला देता येईल. मुलांच्या रूपातील दत्तगुरु निघून गेले. आता नागनाथ आपल्या इच्छेनुसार मुलांना भोजन त्या ठिकाणी देऊ लागले. बघा आपल्या जीवनामध्ये जर सद्गुरू आले ना, आपल्या जीवनामध्ये जर गुरु आले ना, तर तुम्हाला लागेल तसं पक्वान समाजाला देता येतं. पक्वान्न म्हणजे फक्त जेवण नाही बरं, थोडं गांभीर्याने विचार करा या गोष्टीकडे. आपल्या जीवनात का सद्गुरुनाथ आले ना, तर जे पंचपक्वान्न आहेत ना, ते पंचपक्वान्न काय आहे? जे तत्व आहे ना, त्या तत्वांवरती जेव्हा तुम्ही आरूढ असाल ना, मला सांगा विश्व माऊली ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी कोणी शिकवली? दीदी खाली बस, माहिती खाली बस, छोटू खाली बस. तर ती जी तत्व आहे, तत्वावरती जो आरूढ राहतो, मला सांगायचं होतं विश्व माऊली ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी कोणी नाही शिकवली, फक्त त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरुनाथांचा काय होता? आशीर्वाद होता. आणि त्याच आशीर्वादावरती विश्व माऊली ज्ञानोबारायांनी या संपूर्ण जगाला ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियली ऐसी गीतेची टीका, अशी गीतेची टीका तुम्हा आम्हा संत मायबापांच्या कल्याणासाठी उद्धारार्थ त्या ठिकाणी निर्माण केली. पण आजकाल आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला देखील तयार नाही. अहो 22 वर्षाचं लेकरू भावार्थ दीपिका सारखा ग्रंथ तुम्हा आम्हासाठी कल्याणकारी ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण करतं. आणि याच भावार्थ दीपिकाचा आश्रय घेऊन वेगवेगळे सायंटिस्ट त्या ठिकाणी वेगवेगळे शोध त्या ठिकाणी लावत आहेत. परंतु आज आमची ताई, आमचा भाऊ ज्ञानेश्वरी वाचायला तयार नाही. बघा इतर धर्मांमध्ये कुराण असेल, बायबल असेल, त्या लेकरांना सांगायची गरज नाही पडत. की बाबांनो हे ग्रंथ वाचा, हे पुस्तकं वाचा. त्यांची लेकरं दररोज सकाळी नमाजला जातील, त्यांची लेकरं दररोज चर्चमध्ये जातील. परंतु आमच्या लेकरांना नकोय. आमची लेकरं कीर्तनात जरी आली तरी त्यांना मोबाईल बघायला आवडतो. कशासाठी? या ठिकाणी तोडणमोल काका असतील, अण्णा असतील, वाघ सर असतील, ही संपूर्ण त्रिमूर्ती दत्त मंदिराची जी संपूर्ण टीम असेल, हे कशासाठी झटतीये? की आपल्या लेकरांना त्या ठिकाणी कुठेतरी संस्कार लागले पाहिजे. म्हणून यांचं हे दरवर्षीचं आयोजन नियोजन भव्य स्वरूपामध्ये तुमच्यासाठीच असतं ना. कृपा करून याचा तुम्ही नाही का चांगला उपयोग करून घ्या गड्यांनो. आपल्या जीवनामध्ये मी परत आज सांगेल तुम्हाला की सद्गुरुनाथाशिवाय आपल्या जीवनात पर्यायच नाही. बरं गुरुच करून घ्या. काही खरं नाही जीवनाचं. बरं कोण दिवस येईल कैसा, काहीच भरोसा नाहीये. हे जे क्या भरोसा है इस जिंदगी का,
क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। श्वास रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी चलते चलते, श्वास रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का। क्या भरोसा आहे इस जिंदगी का, काहीच भरोसा नाही बरं, काहीच भरोसा नाही. म्हणून आपण सद्विवेक बुद्धीने सद्विचाराने श्री सद्गुरुनाथांना शरण जा, प्रभू दत्तात्रयांना शरण जा, सद्गुरुनाथ करून घ्या. पुढे त्या ठिकाणी दत्तगुरूंचा त्या ठिकाणी आशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि सद्गुरुनाथाच्या कृपा आशीर्वादामुळे ते जे पंचपक्वान्न होतं, पंचतत्व पंच ज्ञान जे आपण म्हणू, ते त्या ठिकाणी वाटायला सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि ते वाटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये दररोज मुलं सवंगडी त्यांच्या समवेत येऊ लागली की दररोज काहीतरी चांगले पक्वान्न आपल्याला खायला मिळतात. म्हणजे पक्वान्न म्हणजे परत समजून घ्या की गुरुच्या सदशिष्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर तर पक्वान्न म्हणजे काय, तर तत्वाच्या अनुषंगानं वेगवेगळे गोष्टी त्या ठिकाणी त्या मुलांना, त्या लेकरांना त्या ठिकाणी समजावून सांगतायत. तेव्हा कोश धर्मांची सर्व माहिती पाहून त्यांनी ती सर्व माहिती त्या ठिकाणी मिळवली आणि माहिती मिळवल्याच्या नंतर कोश धर्माने नागनाथ महाराजावरती श्री दत्तगुरूंची कृपा हे ओळखले. ते नागनाथास म्हणाले, हे नागनाथ, तो मुलगा म्हणजे दत्तगुरू होते. हे ऐकताच नागनाथाला दत्तात्रयांच्या दर्शनाची अतिशय ओढ त्या ठिकाणी निर्माण झाली. नागनाथ काशीहून दक्षिणेकडे कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला आल्याच्या नंतर तेव्हा त्यांना त्या ठिकाणी समस्त श्री दत्तगुरू दुपारी गुप्तपणे भिक्षा मागायला येतात, म्हणून सर्व गावाला भोजन घालावं असं त्यांच्या अंतःकरणात विचार आला. असं नियोजन नागनाथ महाराजांनी त्या ठिकाणी केलं. ते एके ठिकाणीच द्यावे म्हणजे घरी कोणी जेवणार नाही आणि दत्तात्रयांना गावात भिक्षा मागायला येथेच यावे लागेल, कारण त्यांना गावात अन्न मिळणार नाही. त्यामुळे आपण दत्तगुरू भेटतील. नागनाथ देवीच्या ठिकाणी ती विषबाधा त्या ठिकाणी नाहीशी होते. भोलेनाथ भगवान की जय. नवनाथ बाबाचा जय जय बोलू, नवनाथ बाबाचा जयकार बोलू, आपल्या जीवनाचा उद्धार करू, आपल्या जीवनाचा उद्धार करू. नवनाथ बाबाचा जय जय बोलू, नवनाथ बाबाचा जय जय बोलू, आपल्या जीवनाचा
नवनाथाचा जय जय बोलू नवनाथाचा जय जय बोलू आपल्या जीवनाचा उद्धार कर आपल्या जीवनाचा उद्धार करू बाबा साथ सर्व भक्तांना बाबा देते साथ नमन देवाला आपण करू नवनाथाला नमन करू आपल्या जीवनाचा उद्धार करू आपल्या जीवनाचा उद्धार करू नवनाथाचा जय जय बोलू नवनाथाचा जय जय बोलू आपल्या जीवनाचा उद्धार करू आपल्या जीवनाचा उद्धार करू आपल्या जीवनाचा उद्धार करू आपल्या जीवनाचा उद्धार करू बोलिए नवनाथ भगवान की जय। त्या ठिकाणी समोर नागनाथ आणि दत्तात्रय व पुढे मच्छिंद्रनाथ महाराज दोन्ही वेळा गाव भोजनाची सत्र त्या ठिकाणी कोल्हापुरात सुरू झालं होतं। दत्त गुरु केव्हा तरी भिक्षा मागायला येतील व आपणास त्यांचे दर्शन होतील म्हणून दररोज त्या ठिकाणी 2 वेळेला भोजन द्यावायचं त्या ठिकाणी ठरवलं। अशी आशा नागनाथांना वाटत होती। दत्तगुरु आले, नागनाथ येथे येऊन गाव भोजन घालीत आहे हे त्यांनी ओळखले। त्या ठिकाणी दत्तगुरु महाराज आल्याच्या नंतर त्या ठिकाणी नागनाथ महाराजांना कोरडी भिक्षा त्या ठिकाणी मागितली व ते त्या ठिकाणाहून निघून गेले। नागनाथांनी चौकशी केली असता कोणीतरी कोरडी भिक्षा त्या ठिकाणाहून घेऊन गेले। त्यांना त्या ठिकाणी कळतं प्रभू श्री नागनाथ महाराजांनी प्रत्येकास थोडे थोडे धान्य दिले व म्हणाले जर कोणी भिक्षा मागण्यासाठी आले तर त्यांना धान्याची भिक्षा घाला व सांगा नागनाथांनी दिलेल्या धान्यातून ही भिक्षा दिली आहे। जर कोणी म्हटले मला नागनाथांनी दिलेली धान्याची भिक्षा नको तर मला ताबडतोब त्या ठिकाणी कळवा असं नागनाथ महाराज त्या संपूर्ण ग्रामवासियांना त्या ठिकाणी सांगतायत। दुसऱ्या दिवशी एकीकडे साधू भिक्षा मागण्यासाठी आला। भिक्षा घेऊन झाल्याच्या नंतर तो गृहस्थ म्हणाला नागनाथांच्या कृपेमुळेच मी ही भिक्षा घालीत आहे। त्यांनी अनेकांना भिक्षा देता यावी म्हणून धान्य दिले आहे। नागनाथाचे नाव ऐकल्याबरोबर तो साधू म्हणाला की मी या ठिकाणी हे नागनाथाचं धान्य या ठिकाणी घेणार नाही। त्या लोकांपैकी एकाने नागनाथास सांगितले हे नागनाथ आपणास हवा असणारा भिक्षुक या ठिकाणी आलेला आहे। हा वृत्तांत ऐकून त्या ठिकाणी नागनाथ महाराज क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी येतात। समोर असलेले साधू दत्तप्रभूच आहे हा विचार त्यांच्या अंतःकरणात भिनला। समोर साधू दिसता क्षणी त्यांनी साष्टांग दंडवत प्रणिपात त्या ठिकाणी केला आणि प्रणिपात करत असताना आपल्या नेत्रकमलातून अश्रुवाच्या धारा त्या ठिकाणी वाहू लागल्या।
नागनाथ म्हणतात, हे स्वामी, आप हमें छोड़कर मत जाइयो, तुम्ही मला सोडून नका जाऊ. तुम्ही मला या ठिकाणी सोडून गेलात, मला या ठिकाणी अरण्यात टाकले. त्यानंतर आपली भेट काशी क्षेत्री झाली. ते साधू म्हणजे साक्षात प्रभू श्री दत्तात्रेयांचा अवतार. त्यांनी त्यास ज्ञान दीक्षा दिली. त्या दिवशी करवीर व्यास यांची भोजन व्यवस्था उत्तम प्रकारे झाली. नागनाथ आता करवीर क्षेत्र सोडून जाणार ह्या ऐकून लोकांना त्या ठिकाणी वाईट वाटू लागलं. त्यांनी नागनाथास थांबण्याची विनंती त्या ठिकाणी केली, परंतु त्या ठिकाणी उपयोग काहीही झाला नाही. श्री दत्तात्रय प्रभू आणि नागनाथ व्यान मंत्राचा जप करून आकाश मार्गाने श्री क्षेत्र काशी या ठिकाणी जातात. तेथे विश्वेश्वरांचं मंगलमय दर्शन घेऊन बद्रिकाश्रमास त्या ठिकाणी जातात. नीलकंठाने अविरहोत्र नारायणाचा अवतार आहे हे ओळखल्यानंतर त्या सर्व प्रकारच्या विद्या व सखोल तत्वज्ञान देऊन परिपूर्ण त्या ठिकाणी केलं. नागनाथ सर्वज्ञानी सर्वव्यापी तत्व व्यक्ता बनल्यामुळे शंभो महादेवा असं त्या ठिकाणी मनस्वी आनंद वाटला. आणि आनंद वाटल्याच्या नंतर सर्व देवदेवतांना भगवान शिवशंकर प्रभूने, कैलासपती शिवशंकराने आवाहन करून नागनाथांना सर्व मंत्र तंत्र शस्त्रांचं वरदान संपूर्ण देवी देवतांकडून त्या ठिकाणी मिळवून दिलं. बघा, तीर्थयात्रा भारत भ्रमण करत असताना, ही यात्रा करत असताना श्री नागनाथ प्रभू वडवाल या ठिकाणी जातात. श्री नागनाथांना ध्यान धारणा करत असताना कुठेतरी व्यत्यय येऊ नये म्हणून मठाच्या प्रमुख दरवाजावर पहारेकरी ठेवले. त्याच गावात मच्छिंद्रनाथाचे आगमन झालं. मच्छिंद्रनाथांनी त्यास आपले महान सामर्थ्य त्या ठिकाणी दाखवलं. यामुळे नागनाथांच्या अंतःकरणामध्ये लोकांना ज्ञानदान करण्याची इच्छा त्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणात उत्पन्न झाली. त्यांचा जनसंपर्क जास्त असल्या कारणांमुळे त्या ठिकाणी नाथपंथाचा प्रचार प्रसार होणार आहे असं त्यांना वाटलं. हे त्यांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी मच्छिंद्रनाथ महाराजांची इच्छा शिरोधार्थ आहे म्हणून नागनाथांनी लोकांचे दुःख करण्यास त्या ठिकाणी सांगितलं, दुःख दूर करण्यास त्या ठिकाणी सांगितलं. संपूर्ण ग्रामवासियांना ही बातमी कळते की दुःख दूर करणारं या ठिकाणी कोणीतरी आलंय आणि अशी बातमी संपूर्ण गावामध्ये पसरली जाते की नागनाथांकडे असं सामर्थ्य आहे बघा की मृत पडलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी जिवंत करतायत. अशी ही संपूर्ण बातमी ज्या वेळेला त्या गावकऱ्यांना कळते तर संपूर्ण गावामध्ये ज्या ज्या घरी प्रेत होते ती प्रेत त्या ठिकाणी नागनाथ माऊलींच्या समोर आणायला सुरुवात झाली. आणि नागनाथ महाराज त्या ठिकाणी संजीवनी मंत्राचा जप करून त्या ठिकाणी त्यांना परत एकदा जीवनदान त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. परंतु नागनाथ महाराज संपूर्ण प्रेतांना त्या ठिकाणी जिवंत करत असताना यमाला त्या ठिकाणी भीती वाटायला लागली. ब्रह्मदेवाने सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी नागनाथांकडे आले. संजीवनी मंत्राचा वापर आपण करू नका अशी त्यांना विनंती केली. असा त्यांना आदेश देखील त्या ठिकाणी त्यांनी दिला. पुढे नागनाथांनी समाधी घेतली. असं सांगितलं जातं बघा की या अध्यायाच्या श्रवण पठणामुळे दृष्टपणा नष्ट होऊन विद्या संपन्नता आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. समोर चर्पणीनाथ आणि देवर्षी पिप्पलायन ऋषींची अवताराची कथा या ठिकाणी सांगितली जाते. विश्वनिर्माता ब्रह्मदेवाचा दिव्य तेज पृथ्वीलोक गवतात पडलेलं होतं. त्या दिव्य तेजामध्ये पिप्पलायाने प्रवेश केला. काही दिवस त्याच गवतामध्ये ते बालक त्या ठिकाणी रडतय. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी येतो.
त्याला ते बालक दिसले. सत्यश्रवाच्या अंगावरती आकाशातून पुष्पवृष्टी त्या ठिकाणी केली जाते. सत्यश्रवा नावाचा व्यक्ती त्या बालकास आपल्या घरी घेऊन येतात. त्या ठिकाणी कालचक्राच्या नियमाप्रमाणे ते जे बालक आहे ते 12 वर्षाचं होतं आणि 12 वर्षाचं झाल्याच्या नंतर वरून देवर्षी नारद महर्षी त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघतात. बद्रिकाश्रमात त्या ठिकाणी ते जातात आणि बद्रिकाश्रमात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी श्री प्रभू दत्तात्रयांना त्या ठिकाणी ते विचारतात, तुम्ही चरपटीस अनेक मंत्र व सिद्धी केव्हा प्रदान करून देणार आहात? हा संपूर्ण चर्चा त्या ठिकाणी होते. प्रभू श्री दत्तात्रय म्हणतात, कोणतीही विद्या शिकवण्यासाठी सर्वप्रथम उग्र तपश्चर्या त्या ठिकाणी करावी लागते. कारण कुठलीही गोष्ट प्राप्त करत असताना कष्टाशिवाय पर्याय नाही. तपश्चर्या केल्याशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. तसे कष्ट केल्याशिवाय आपला संसाराचा गाडा त्या ठिकाणी चालू शकत नाही. म्हणून कष्ट करावेच लागतील. त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की बाबा तुम्हाला त्या ठिकाणी उग्र तपश्चर्या करावी लागेल आणि उग्र तपश्चर्या केल्याच्या नंतर संपूर्ण विद्या त्या ठिकाणी दिली जाईल. नारदांनी चरपटीस विद्या संपन्न करण्यास ठरवलं. त्यांनी एक युक्ती त्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी गरीब मुलाचं त्या ठिकाणी सुस्वरूप धारण केलं. सत्यश्रवाच्या घरी येतात. घरी आल्याच्या नंतर तुम्ही सांगितलेले सर्व कामं मी करीन असं त्या ठिकाणी ते बोलतात की मला तुमच्या घरी राहू द्या, मी या ठिकाणी सगळे कामं करेल. चरपटीनाथांबरोबर हा मुलगा भिक्षा मागण्यासाठी उपयोगी आहे असे सत्यश्रवास त्या ठिकाणी वाटले. त्या नवीन मुलाचे देवर्षीचे नाव, ते जे बाळ आलं होतं बालकाचं रूप धारण करून त्यांचं नाव कुलंब असे ठेवलं. चरपटी कुलंब एकत्रपणे विद्याभ्यास करू लागले, खेळू लागले. कुलंबाच्या मनात आले की आता चरपटीस तपश्चर्या करण्याची योग्य वेळ आलेली आहे. हा घरातील लोकांना सोडून तपश्चर्यासाठी गेला पाहिजे. घरातील सर्वजण यांच्यावरती प्रेम करतात. समोर चरपटीनाथ महाराज हे ध्यानधारणा करतात. ध्यानधारणा केल्याच्या नंतर समोर ते दोघं मिळून केदारनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी ते समोर जातात. नारद मुनींनी कुलंबाने विचार केला, याला आपले सत्य स्वरूप दाखवण्याची हीच वेळ या ठिकाणी आहे. चरपटी ध्यान करीत होता आणि ध्यान करत असताना चरपटीनाथ त्या ठिकाणी उजव्या हातास देवर्षी त्या ठिकाणी विराजमान होतात. आणि पूर्वी ग्रंथातून देवर्षीचा उल्लेख आला असा आहे की त्यावेळी जे देवर्षी होते त्यांचा जो नामकरण त्या ठिकाणी केलं होतं ते कुलंब नामक केलं होतं. समोर त्यांनी त्या ठिकाणी ओळखलं, कोणी त्या चरपटीनाथांनी ओळखलं की हे कोणीतरी दिव्य तेज पुरुष आहेत. ओळखल्याच्या नंतर समोर चरपटीनाथावर त्या ठिकाणी कृपेचा वर्षाव करण्यासाठी श्री दत्तात्रय भोलेनाथ सुद्धा आले. त्यांनी चरपटीनाथास अनेक प्रकारच्या विद्या देऊन सर्व ज्ञानी बनवलं. दत्तात्रय म्हणतात, तू आता तीर्थाटनासाठी प्रयाण कर असं सांगितलं जातं मायबाप की या 38व्या अध्यायामध्ये जर आपण श्रवण पठन केलं तर हिवतापासारखे, हिवताप येतो का? हिवताप तर हा ताप नाहीसा होतो. कशाच्या पठणाने? ह्या 38 नंबरच्या अध्यायाच्या पठणाने. म्हणून नवनाथ भक्तिकथेचे किती फायदे. हिवताप आला, विंचू चावू द्या, सरप चावू द्या, सगळे उपाय कशात आहे? नवनाथ प्रभूंच्या या ग्रंथामध्ये आहे. म्हणून या पाठाचं अध्ययन केल्याच्या नंतर हिवताप आला की पहिला अध्याय उघडून बसायचं नाही. श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असल्याशिवाय काही होऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट करत असताना श्रद्धा तितकीच महत्वाची असते. म्हणून हिवतापासारखा आजार देखील या ठिकाणी निघतो, जातो. समोर आता या ठिकाणी आपले सगळे नवनाथ भगवान या ठिकाणी येणार आहेत. कारण समोर सगळ्या नवनाथ महाराजांना आपल्याला काय करायचं आहे? समाधी ठिकाणी पोहोचवायचं आहे. म्हणून थोडंसं ह्या मधल्या बसलेल्या महिला थोड्याशा अलीकडे सरका, अशा सरका अलीकडे.
ओ मोठी माय, अलीकडे सरक माय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चरपटीनाथाचा महापराक्रम त्या ठिकाणी होतो. चरपटीनाथांनी मृत्यू लोकातील सर्व परमपावन तीर्थक्षेत्रांना त्या ठिकाणी भेटी दिल्या. बद्रिकाश्रमात गेले, त्या ठिकाणी स्वर्ग लोकात गेले. नारायण नारायणाचा जप त्या ठिकाणी केला. नारायण नारायण जप केल्याच्या नंतर देवेंद्राकडे त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी म्हणतात, या नारद मुनी, आपले इंद्र लोकामध्ये खूप स्वागत आहे. समोर दररोज नंदनवनातील फळे त्या ठिकाणी ते आस्वाद घेतायत. पुढे काही दिवसानंतर क्रमाने त्या ठिकाणी फळं फुलं पुष्प तोडून भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी वाहतात. पुढे त्या फळांचा आस्वाद ते फळं खात दररोज नित्यक्रमानं त्या ठिकाणी फळे खाताना त्या ठिकाणी बघितलं. वनरक्षक धावत त्यांच्याकडे येतात. देवर्षी नारद त्या ठिकाणी अंतर्धान पावतात. चरपटीनाथांनी मंत्राचा जप करून सर्वांना स्तब्ध केलं. काही वनरक्षकांनी ही बातमी देवेंद्रास सांगितली. हे ऐकून देवेंद्र आपल्या वाहनावर बसून कैलास पर्वतावर ते त्या ठिकाणी जातात. त्यांनी महादेवाची सदिच्छा भेट घेतली आणि युद्धासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्यास विचारलं. महादेवांनी आपल्या दूतास सांगितलं, वैकुंठ लोकी जाऊन श्रीहरी विष्णू युद्धासाठी नंदनवनात बोलावले आहे असा निरोप सांगा. केशव सुद्धा नंदनवनाकडे निघाला. चरपटीनाथांबरोबर युद्ध करण्यासाठी साक्षात देवेंद्र महादेव विष्णू आपल्या सैनिकाबरोबर आले. त्या तिन्ही देवांना चरपटीनाथांनी त्या ठिकाणी वंदन केलं. देवेंद्रांनी सैनिकांनी चरपटीनाथावर आक्रमण करावयास सांगितलं. त्या ठिकाणी त्यांनी वाताकर्षण नामक मंत्राच्या आशयाने त्या ठिकाणी युद्ध केलं आणि त्या वाताकर्षण नावाचा जो काही शस्त्र होता, ते अस्त्र होतं, ते त्या ठिकाणी फेकलं गेलं. त्या ठिकाणी सगळ्यांना स्तब्ध केलं. चरपटीनाथांनी सुदर्शन चक्रावरती मोहिनी अस्त्राचा प्रयोग करून त्यांना देखील त्या ठिकाणी स्तब्ध केलं. त्या ठिकाणी भगवान विष्णू शिवशंकर त्या ठिकाणी स्तब्ध झाले. ते देखील त्या ठिकाणी पराभूत झाले आणि चरपटीनाथ लक्ष्मीच्या प्राणातास पराभूत केलं. श्रीपतीच्या गळ्यातील माळ तसेच त्यांच्या कमलावरील जी गदा होती ती सुदर्शन चक्र ही आयुधे घेतली. ती सर्व विश्वनिर्माता ब्रह्मदेवास सन्मानपूर्वक त्या ठिकाणी आणून दिली. हे ऐकल्यानंतर हे संपूर्ण वृत्तांत त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने ऐकला. अरे चरपटीनाथा, तू या ठिकाणी हे काय केलंस? हरिहर जर मूर्छित झाले तर त्यांचे कार्य कोण करणार? हे विश्व कसं काय चालणार? मग ब्रह्मदेव चरपटीनाथास म्हणतात, त्या ठिकाणी चरपटीनाथांच्या बरोबर त्या ठिकाणी ते जातात. हे विश्व कसं चालणार याचा त्या ठिकाणी वृत्तांत संवाद त्या ठिकाणी त्यांचा होतो. काय कसं झालं हे त्या ठिकाणी चरपटीनाथांनी सांगितलं. देवेंद्राने मनोमन या ठिकाणी ओळखलं की सर्व देवर्षींची किमया आहे. त्यांनी नारद मुनींना सर्वांसमोर त्या ठिकाणी क्षमा याचना केली आणि क्षमा याचना केल्याच्या नंतर प्रभू श्री चरपटीनाथ भगवान ब्रह्मदेवाकडेच राहिले. देवर्षी बरोबर पाताळलोकी जाऊन त्यांनी बळीराजांचा त्या ठिकाणी पाहुणचार केला. या अध्यायाच्या पठणामध्ये असं सांगितलं जातं बघा की तुम्हाला जर भांडणं करायचं असेल, म्हणजे युद्ध करायचं असेल, तर या अध्यायाच्या पठणाने युद्धामध्ये तुम्हाला काय होतो? विजय त्या ठिकाणी प्राप्त होतो. नाही तर भांडणं करताना माणसानं हा अध्याय वाचल्यानंतर माझा विजय कसा काय झाला नाही, तसं नाही. युद्ध म्हणजे काय ही एक गोष्ट समजून घ्या.
युद्ध म्हणजे काय की तुम्ही जे षड्विकार तुमच्या अंतःकरणामध्ये आहे त्याच्या समवेत तुम्हाला तत्वावरती आरूढ होऊन तुम्हाला त्या तत्वाच्या सहाय्याने त्या षड्विकारांवरती काय करायचं आहे, वार करायचा आहे, ते युद्ध करायचं नाही तर काहीतरी एकमेकाला माराकुट्या करायच्या आहे का, तर नाही, अजिबात नाही. खरं तर यातलं मर्म समजून घेतलं पाहिजे. हिवताप काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजल्या ना की नवनाथ भक्ती कथा समजली. समजा फक्त त्यातलं मर्म समजून घ्या. आता आपल्या समोर नवनाथ महाराज येत आहेत. सगळ्यांनी टाळी वाजवत भगवान दत्तात्रय असतील नवनाथ महाराजांचं या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं आहे. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्यावो. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्यावो. दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्यावो. टाळी वाजवा, भजन करा. स्वामी मला भेट द्यावो. दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्यावो. टाळी वाजवा. आनंद घ्या. आपल्या समोर साक्षात नवनारायण. बोला नवनाथ भगवान की जय. समोर त्या ठिकाणी सोमयाग सांगितला जातो. देवेंद्राच्या मनात चरपटीनाथांच्या महापराक्रमामुळे त्या ठिकाणी देश निर्माण झाला. श्रीनाथांजवळ असलेल्या वाताकर्षण विद्या आपल्याला येत नाहीत. तसेच 33 कोटी देवतांपैकी कोणालाच त्या विद्येचे ज्ञान नाही. देवेंद्र इंद्र आपल्या गुरूंकडे गेला. बृहस्पती ऋषी बृहस्पती ऋषीने त्यांनी आपली व्यथा सांगितली. बृहस्पती म्हणाले, तुम्ही सर्व देवी देवतांनी मिळून सोमयाग करा. या सोमयोगासाठी नवनाथांना निमंत्रित करा. त्या ठिकाणी देवेंद्राने तातडीने सभा भरवली. सभेमध्ये सोमयागाचा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आला. त्या ठिकाणी सर्वप्रथम श्री मच्छिंद्रनाथ महाराजास निमंत्रण द्यावं असे देवेंद्राने ठरवलं. मच्छिंद्रनाथाचे पिताश्री म्हणजेच उपरचिर वसु होय, ते उपरचिर वसूला सोमयागाचे निमंत्रण देण्यासाठी श्री मच्छिंद्रनाथ महाराजांकडे पाठवलं. उपरचीवर वसु मच्छिंद्रनाथांकडे आले. मच्छिंद्रनाथांचा निवास बद्रिकाश्रमात होता. त्याच वेळी तेथे गोरक्षनाथ, गोपीचंद, कणिपनाथ, अडबंगनाथ, धर्मनाथ उपस्थित होते. आणि उपरचर वसु असं म्हणतात,
देवेंद्राने सोमयाग करायचं ठरवलं. या सोमयागासाठी आपण सर्वांनी आपली उपस्थिती त्या ठिकाणी प्रार्थनीय आहे असा त्या ठिकाणी त्यांना विनंती केली. आपण सोमयागापूर्वीच काही दिवस आधी येऊन सहाय्य करावे अशी त्यांना विनंती केली. मच्छिंद्रनाथांनी सोमयागाचं निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलं. आता आपण नवनाथांनी सोमयागाचा सोहळा पाहण्यासाठी जायचं आहे. एका विमानामध्ये बसून नाथांनी हेलापट्टण येथे प्रयाण केले. मैनावती राणीस सोमयागाबद्दल सांगून तिलाही बरोबर घेतलं. तेथून ते सर्व वडवाल येथे आले. तेथून नागनाथ, रेवणनाथ, भर्तरीनाथ महाराज, चरपटीनाथ या सर्वांना बरोबर घेतलं. मच्छिंद्रनाथांनी देवेंद्रास त्या ठिकाणी सांगितलं सिंहल द्वीपामध्ये सोमयाग करावा म्हणून मच्छिंद्रनाथांच्या विनंतीस मान देऊन सिंहल द्वीपात या यज्ञानी सर्व तयारी केली. पद्मिनी व मीनानाथ तेथे आले. 84 नाथ पंथी सिद्ध सुद्धा त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी आले. सोमयागास त्या ठिकाणी शुभारंभ झाला. नवनाथांच्या बरोबर देवेंद्र सुद्धा यज्ञात आहुती देत होता. उर्वरित वेळात मच्छिंद्रनाथ मीननाथास अश्रविद्येचे मंत्र शिकवित होते. बृहस्पती ऋषींनी ते सर्व त्या ठिकाणी पाहिलं. त्यांनी त्या ठिकाणी देव इंद्रास त्या ठिकाणी बोलावून घेतलं. देवेंद्रा, मच्छिंद्रनाथास मीननाथ अश्रविद्येचे मंत्र शिकवित आहे. तू मोराचे रूप घेऊन त्या ठिकाणी विहार करीत ते विद्या श्रवण कर. काही दिवसांनी देवेंद्रनाथ आपणास सर्व अश्रविद्या माहिती असल्याचे उघड केले. ही विद्या चोरून शिकल्यामुळे मच्छिंद्रास व इतरनाथ चिडले. त्यांनी देवेंद्रास शाप दिला. ही मंत्रविद्या देवदेवतांच्या उपयोगी येणार नाही. देवेंद्राने नवनाथांची क्षमा त्या ठिकाणी मागितली. नवनाथांनी त्या ठिकाणी उशाप दिला. जर नाथ संप्रदायाची देवदेवता त्रास देणार नसतील तर याच विद्येचा तुला त्या ठिकाणी उपयोग होईल. सोमयाग संपल्यानंतर देवेंद्र सह्य पर्वतावरती उग्र तपश्चर्या करण्यासाठी निघाला. परमपवित्र मणिकर्णिकेजवळ जल आणून तेथे ओतले. तेथे इंद्रायणी नदीचा उगम झाला. नवनाथांनी अनेक तीर्थयात्रा त्या ठिकाणी केलेल्या होत्या. त्यानंतर नवनाथ महाराजांनी विविध ठिकाणी जाऊन आपापल्या कार्यस्थळी जाऊन म्हणजेच माझ्या माहिती असल्याप्रमाणे संपूर्ण नवनाथ जर कोणत्या भागामध्ये असतील, त्यांचं वास्तव्य जर कुठल्या भागाला असेल तर ते तुमच्या भागाला आहे. आपण परम भाग्यशाली आहात बघा की चहू बाजूंनी ही नवनाथ मंडळी आपल्या आजूबाजूला आहे. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहे बरं. आणि त्या ठिकाणी यांनी समाध्या घेतल्या. गोपीचंद, मैनावती, धर्मनाथ या तिघांनी वैकुंठलोकी प्रयाण केलं. भर्तरीनाथ महाराज पाताळलोकी गेले. गोरक्षनाथांनी बद्रिकाश्रमातच निवास केला. आणि त्या ठिकाणी सर्व नवनाथांनी त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. आता सगळ्यांनी नवनाथ महाराजांना साष्टांग प्रणिपात करायचा आहे बघा. या ठिकाणी नवनाथ भक्ती कथा खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपलेली आहे. सर्व नवनाथ महाराजांनी त्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी समाधीस्थ त्या ठिकाणी गेलेले आहेत. असं सांगितलं जातं की या संपूर्ण नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं जर आपण पठण केलं तर मनुष्याच्या अंतःकरणातील जे सात्विक भाव आहेत त्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होतात. आणि ही संपूर्ण पोथी जर वाचली ना तर त्या ठिकाणी तुम्हाला महान पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. आता माझ्या पाठीमागं नाही का मी 2 ओव्या म्हणतो, तेवढ्या तुम्ही म्हणायच्या. असो आता बहु भाव, असो आता बहु भाव, श्रोते असोत ते चिरंजीव, श्रोते असोत ते चिरंजीव,
इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे. तरी समस्त नाथांचे धुंडी सूत, तरी समस्त नाथांचे धुंडी सूत. मालू नरहरी हेचे विनवीत, मालू नरहरी हेची विनवीत. की श्रोते असोत सुखरूपवंत, सर्वर्थी सर्वदा, स्वस्ति श्री भक्ति कथा सार सम्मंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर चत्वारिंशततिमध्याय गोडहा. नवनाथ भक्तिसार ग्रंथ या ठिकाणी समाप्त झाला. ओम नमो महाशाबरी शक्ति मम अरिष्ट निवाराय निवाराय. मम अमोक कार्यं सिद्धं सिद्धं कुरु कुरु स्वाहा. सिद्धं कुरु कुरु स्वाहा. आता आपण या ठिकाणी खरं तर गेली 7 दिवस आपल्या सगळ्या श्रोते मायबापांचा आम्हाला या ठिकाणी सहवास लाभला. आज 7 दिवस झाली. किती 7 दिवस झाली. आणि 7व्या दिवशी सगळ्यांना काय करायचं असतं, या कार्यक्रमाची सांगता करून सगळ्यांना काय करायचं असतं, निघायचं असतं. तसंच प्रत्येकाच्या जीवनातलं आहे बघा. या 7 दिवसांपैकी कधीतरी तुम्हाला कुठं जायचं असतं, यहलोक सोडून परलोकामध्ये जायचं असतं. म्हणून आज या कथेची सांगता या ठिकाणी होते. खरं तर आपण समस्त मंडळीने आमच्यावरती नितांत प्रेम केलं. आणि काळाच्या ओघामध्ये बोलण्यामध्ये जर तुम्ही सगळ्या श्रोता मायबापांचं जर बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जर तुमच्या अंतकरणाला लागला असेल ना, तर आपलं एक अंतकरणपूर्वक एक मातेचं हृदय करून या लेकराला माफ कराल. या नवनाथ भक्तिसार कथेमधून आपण काय घेतलं, तर आपण या नवनाथ भक्तिसार कथेमधून एकच घ्यायचंय की आपण आपल्या जीवनामध्ये श्री गुरुची भक्ती कशा पद्धतीने केली पाहिजे हे आपण या ग्रंथातून शिकलं पाहिजे. नाथ संप्रदाय काय आहे, नाथ संप्रदायाची किमया काय आहे, नाथ संप्रदायाने आम्हाला या जगताला काय दिलं, याचा अनुभव या नवनाथ भक्तिसार कथेमध्ये आहे. श्री गुरुची भक्ती कशा पद्धतीने केली पाहिजे याचा अनुभव आपण या संपूर्ण ग्रंथामध्ये घेतला. खरं तर या संपूर्ण 7 दिवसामध्ये या कार्यक्रमाचं मार्गदर्शक म्हणून ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं ते आमचे परम आदरणीय तुमच्या अहिल्यानगरचं वैभव, माझ्यावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तित्व परमादरणीय रामजी महाराज पठाडे, त्यांच्या कुशल मार्गदर्शनानेच हा कार्यक्रम या ठिकाणी सफल झालाय. गेल्या 7 दिवसापासून आमच्या समवेत जी कलाकार मंडळी या ठिकाणी आहे, आमचे परममित्र
मयूरजी दादा यांचं खरंच मनापासून आभार. आपण आम्हाला 7 दिवस सांभाळून घेतलं. आशिषजी, खरं सांगू का महाराज, ही कलाकार मंडळी ना खूप मोठी आहे. तुमचं परम भाग्य आहे की या मंडळींचं सानिध्य तुम्हाला लाभलं. ही सगळी मंडळी टीव्ही चॅनलला काम करणारी बरं का. ही सगळी मंडळी टीव्ही चॅनलवरती आज दिसते. या ठिकाणी ही चारही जी प्लेयर दिसत आहेत ना, हे जी टॉकीजला फेमस आहे. मोठमोठ्या कथा असतात. तुम्ही प्रदीपजी मिश्रा यांचं नाव ऐकलेलं असेल. त्यांच्या समवेत ही मंडळी असते. ते आमच्या विनंतीस मान देऊन मयूरजी, आशिषजी, आमचे गायकवाड काका आणि आमचा लाडका कुणाल दादा देखील या ठिकाणी आला. दादा, तुझं देखील या व्यासपीठाच्या वतीने मनपूर्वक आभार. या अहिल्यानगरला सांगतेच्या रूपाने निरोप देत असताना मला एक शायरी आठवते बरं का. वादा है आपको हमारी ये जो परमार्थिक सदा, आस हमारी तुम्हारी साथ रहेगी, आणि आपकी यादों की झलक हमारे सब कलाकार और मेरे साथ रहेगी. नहीं भुलाएंगे हम आपको, आणि तुम्ही केलेला आपके प्यार को जब तक इस हृदय में जान है तब तक नहीं भूलेंगे हम आप सब अहिल्यानगर वासियों. खरं तर आपण या ठिकाणी अत्यंत आमच्यावरती स्नेह ठेवला, प्रेम केलं. बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तरीत न्यूनते पुरते अधिक ते सरते, आणि करून घ्यावे ते तुमचे विनवत असे. या ठिकाणी आजही आमच्या कथेला माझे काका आणि काकू उपस्थित आहे, आणि माझे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. व्यासपीठांच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांनी या कलाकार मंडळींसाठी आणि आपल्यासमोर दररोज नवनवीन दिखावे ज्या आमच्या भगिनी करत आहेत, त्या मयुरीताई म्हणजेच हे जे आमचे मयूर दादा आहेत ना, त्यांची धर्मपत्नी ब्युटी पार्लर पण करत होत्या त्या अगोदर, पण त्यांनी ब्युटी पार्लर सोडून हे ब्युटी पार्लर चालू केलं. त्या डायरेक्ट स्वरूपच चेंज करून टाकतात. म्हणून त्यांचं देखील व्यासपीठाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. आपलं प्रेम सदैव या लेकरावरती असंच निरंतर असू द्या.